ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। न्यू इंडिया बँक घोटाळ्यातील 2 वॉन्टेड देशाबाहेर पसार झालेत। उपाध्यक्ष हिरेन भानू आणि त्याची पत्नी गौरी भानू देश सोडून पळालेत। आर्थिक गुन्हे शाखेने भानू दाम्पत्याला वॉन्टेड ठरवलं होतं। या प्रकरणात गुन्हा दाखल होण्याआधीच भानू देशाबाहेर सटकलेत। जानेवारीच्या अखेरीस हिरेन भानू, फेब्रुवारीत गौरी भानू परदेशात पळालेत। राज्यातील अनधिकृत बांधकाम तात्काळ तोडण्याचे आदेश राज्य शासनाकडून जारी करण्यात आलेत। राज्य शासनाकडून सर्व महानगरपालिकांना हे आदेश दिलेत। अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्यासाठी शासनानं 10 मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत। त्यानुसार अनधिकृत बांधकाम करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करा, बांधकाम पाडण्याचा 10 पट खर्च विकासकांकडून वसूल करा, तसंच इमारत पाडून रहिवाशांना भाडेतत्त्वावर घरं द्यावीत असे आदेश महापालिकेला दिलेत। काही दिवसांपूर्वी नालासोपाऱ्यात अनधिकृत इमारतींवरील तोडक कारवाईनंतर राज्य शासन आता अलर्ट मोडवर आल्याचं दिसतंय। मुंबई वगळता उर्वरित राज्यातील विजेच्या मागणीने शुक्रवारी 26,559 मेगावॉट हा सार्वकालिक उच्चांक गाठला। मुंबई बाहेर वीज वितरण करणाऱ्या राज्य सरकारी महावितरण कंपनीच्या ग्राहकांकडून सकाळी 10:10 ही कमाल वीज मागणी नोंदवली गेली। तापत्या उन्हामुळे फेब्रुवारीतच वीज मागणी दररोज नवा उच्चांक गाठते। या उच्चांकावेळी मुंबईची वीज मागणी 3,556 मेगावॉट होती। यानुसार संपूर्ण राज्याची कमाल वीज मागणी गुरुवारी 29,914 मेगावॉट इतकी नोंदवली गेली आहे। ती देखील आजवरची सर्वाधिक होती, असं वीज क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितलंय। आणि बातमी आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर।